नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी मी एक चांगली अपडेट घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे मित्रांनो, लेटेस्ट जी आर असणार आहे 10 सप्टेंबर रोजचा जी आर आहे हा. या जी आर मध्ये असं आलेलं आहे मित्रांनो, 2022च्या ज्या शेतकरी होते मित्रांनो, त्यांना पावसामुळे जे नुकसान झालेले त्या नुकसानग्रस्तासाठी त्यांनी अनुदान इथं देण्याबाबतची घोषणा केलेली आहे मित्रांनो. ओके, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे कशाबद्दल तुम्हाला अनुदान भेटणार तुम्हाला 2022चं. तर सर्व आनंदाची बातमी समोर आहे आपल्या चॅनलवर. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग आपण माहिती जाणून घेऊया त्या जी आर. तर जसं की तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुमच्या समोर हा जी आर मी ओपन केलेला आहे. सन 2024च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निषेधाबाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, हा जो जी आर आहे मित्रांनो, सगळ्यात आधी दिनांक 10 सप्टेंबर 2024चा जी आर आहे. 2022ची इथं गोष्ट आहे मित्रांनो, 2022च्या हंगामामधली. ओके ओके, तर प्रस्तावना मित्रांनो इथं सगळ्यात आधी त्यांनी दिलेली आहे. आता ते वाचून घेऊया आपण इथं स्टेप बाय स्टेप. सन 2022च्या पावसाळी हंगामातील सततच्या अतिवृष्टीच्या निषेधाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रलंबित निधी मागणीच्या प्रस्तावनामधील बाधित शेतकऱ्यांवर नमूद अनुक्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निश्चित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने निषेधानुसार एकूण 1500 कोटी, अक्षरी इथं बघू शकतो 1500 कोटी इतकी निधी जिल्ह्यांनी वितरित करण्यास संदर्भ क्रमांक 3च्या शासन निर्णयामध्ये मंजुरी देण्यात आलेली होती मित्रांनो. तदनंतर काय झालं, त्या ज्या जिल्ह्यांना मंजुरी निधीपेक्षा जादा निधीची आवश्यकता असेल अशा जिल्ह्यांना त्याकडील संबंधित तहसील कार्यालयाकडून अचूक परगणनेच्या आधारे उर्वरित लाभार्थ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर उशिरा 28/2/2024 पर्यंत भरून घ्यावी, असं त्यांनी लिहिलेलं आहे. 28/2/2024 पर्यंत भरून घ्यावी. त्यानंतर ज्या 28/2/2024 पर्यंत ज्यांनी भरलेली आहे, त्यानंतर सुधारित मंजूर निधीपेक्षा नेमक्या किती जादा निधीची आवश्यकता आहे या बाबतीची माहिती 29/2/2024 पर्यंत ईमेलद्वारे नोंदवावी, अशी सूचना 26/2/2024च्या पत्रामध्ये सर्व संबंधित जिल्हा अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर इथं 5/3/2024च्या पत्राने पुन्हा जादा निधीच्या मागणीबाबत 11/3/2024 पर्यंत ईमेलद्वारे नोंदणीबाबतची सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने आता जिल्हा अधिकारी अहमदनगर, त्यानंतर आता जिल्ह्याची नाव बघा, परभणी, अमरावती, वाशिम यांच्याकडील प्राप्त झालेल्या अतिरिक्त निधींची मागणीच्या अनुषंगाने त्यांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणा होती. त्यानुसार शासनाने पुढील निर्णय घेतला आहे. तर आता त्या 4 जिल्ह्यांना आता आलेली आहे, अहमदनगर, परभणी, अमरावती, वाशिम यांना इथं निधी वितरित करण्यात आलेली आहे मित्रांनो. आता बघू शकता आपण आता इथं शासनाचा निर्णय. सन 2022च्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निषेधाबाहेरील झालेल्या शेती पिकांच्या नुकसानाकरिता संदर्भ क्रमांक 3 20/6/2023च्या शासन निर्णयामध्ये खाली नमूद केलेल्या 4 जिल्ह्यास एकूण बघू शकतो मी, एकूण इथे दिलेले आहे त्यांनी 48,094.60 लक्ष, म्हणजे 48 लाख इतकी निधी आलेली आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं लिहिलं त्यांनी विसरता मंजुरी दिलेली होती, तसं अंतर्गत पुनर्वितराने इथं अक्षर लिहिलेले 55,55,534 लक्ष इतकी निधी डीबीटी प्रणाली वितरित केला होता. या व्यतिरिक्त जिल्हा अधिकारी अहमदनगर, परभणी, अमरावती, वाशिम या चार जिल्ह्यांना खालील प्रमाणे स्तंभ 5 मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण 61,16 लक्ष इतक्या अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे. तसेच स्तंभ 6 मध्ये त्याने दर्शविल्याप्रमाणे एकूण वितरित निधी 61,672 लक्ष इतक्या रकमेस मंजुरी देण्यात येत आहे. या आदेशावर नवे अतिरिक्त 61,16.74 लक्ष इतक्या निधी विवरणास मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो, असं इथं दिलेले आहे मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता इथं जिल्ह्यांची नावे
दिनांक 20/6/2023 विवरणानुसार मंजुरी देण्यात आलेली निधी. ओके. त्यानंतर पुनर्विकसित डीबीटी प्रणाली मार्फत विवरित केलेला निधी, मंजूर अतिरिक्त निधी, त्यानंतर एकूण विवरित निधी किती झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक जिल्ह्यासाठी. इथं अहमदनगर, परभणी, अमरावती आणि वाशिम एकूण इथं 4 जिल्हे इतकी निधी त्यांनी काढलेली आहे मित्रांनो, असं त्यांचं सांगण्यात आलेलं. त्यानंतर मित्रांनो आता इथं आपण पुढे जाऊया. आता उपरोक्त तक्त्यावर दर्शविल्याप्रमाणे कार्य सन 11 यांनी आवश्यकतेनुसार 61.16 लक्ष इतका निधी विवरित करावा. सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी वर नमूद अनुक्रमांक येथे नमूद दिनांक 24 जानेवारी 2023 अन्वये सूचित केल्यानुसार या प्राप्त्यांच्या अंतर्गत झालेली शेती पिकांच्या नुकसानीच्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी. सन 2022च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ज्या बाधित शेतकऱ्यांना यापूर्वीची मदत देण्यात आली आहे, तसंच त्यांना सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी याद्वारे मदत अनुश्रेय राहणार नाही, असं इथे लिहिण्यात आलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके. त्यानंतर संगणकीय प्रणालीवर बाधित शेतकऱ्यांची माहिती भरताना दुरुस्ती होणार नाही व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाने पालन होईल याची खात्री घ्यावी, असं ते लिहिले गेलेलं आहे मित्रांनो. वरील निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सूचनांचे निकषांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे, असं इथं सांगायला. गोष्ट कोणासाठी आहे? आता जिल्ह्यांचे जे आपले कृषी अधिकारी असतात त्यांच्यासाठी. क्रमांक 1 येथे 27 मार्च 2023च्या शासन निर्णयामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून घ्यावेत मदती सुधारित दर मंजूर करण्यात आलेल्या आहेत. या दराने निकषानुसार 2 हेक्टर मर्यादेस मदत 2 हेक्टर प्रमाणे तुम्हाला मदत करण्याची विचारधारणा करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा. म्हणजे आपल्याला हेक्टरी इथं 2 हेक्टरी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. ज्या प्रयोगासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोगासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा, असं इथं सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना. ओके. इजी निधी मित्रांनो तुम्हाला लाभार्थ्यांच्या मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी, मदतीला तपशील, त्याच्यानंतर जिल्ह्यांचे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे निर्गमित आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या दिलेला मदतीचा निधी बँकेला कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील, इथे लिहिले गेलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चांचे लेख निधी त्यानंतर येणाऱ्या कार्यालयाच्या रस्त्यावर ठेवण्यात यावे. करण्यात आलेल्या खर्चांचा कोषागार कार्यालय महालेखपाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा. राज्य शासनाच्या निधीमध्ये उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित कडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील मित्रांनो, असं इथे लिहिण्यात आलेलं आहे. तर वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष नैसर्गिक आपत्ती विवरण, अर्थसहाय्य, पूर, चक्रवादळ इत्यादी अंतर्गत उपरोक्त तथ्यात दर्शविल्याप्रमाणे इथं लेखाशीर्षाखाली आर्थिक वर्ष 2024-25 उपलब्ध असलेल्या निधी खर्चामधून करण्यात यावा. अशा प्रकारे हा जी आलेला आहे मित्रांनो. तुम्हाला 2022चा जो पावसामुळे नुकसान झालेलं तुमचं या 4 जिल्ह्यांना निधी मंजुरीत करण्यात आलेली हेक्टरी आपल्याला 2 हेक्टरी आपल्याला मदत होणार आहे मित्रांनो. तर बाकी जिल्ह्यांची पण कामं अजून चालू आहे. या 4 जिल्ह्यांची मंजूर झालेली आहे मित्रांनो. ओके. तर तुम्हाला सांगितलं अमरावती, वाशिम, अजून कोणते होते, परभणी, त्याच्यानंतर अहमदनगर, ह्या 4 जिल्ह्यांची इथं आलेली मित्रांनो. ओके. तर तुम्हाला 4 दिवस झाले, आनंदाची बातमी झालेली, डायरेक्ट तुम्हाला निधी विवरित करण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नंतर आता बाकीच्या जिल्ह्यांची पण लवकरात लवकर 2022ची पण 23ची पण आता लवकरात लवकर येणार आहे मित्रांनो. 2023चं पण मी टाकलेलं आहे याच्या आधी जी आर त्यांच्या नुकसानासाठी पण जी आर आलेला आहे मित्रांनो. आता 2022चा होता मित्रांनो. ओके.
10 सप्टेंबर 2024चा जी आर आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करून ठेवायचं मित्रांनो. आणि जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण की त्यांना माहिती भेटत नाही मित्रांनो. बँकेवाले त्यांच्याकडून वसुली वगैरे करत असतात बरं. अशा पद्धतीने बँकेला पैसे मिळून जातात, तरी ते शेतकऱ्यांकडून पैसे वसुली करत असतात मित्रांनो. असे ते फसवणुकीच्या कामामध्ये करत असतात मित्रांनो. त्यानुसार आपण लक्षात ठेवायचं, आपले शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचवायची मित्रांनो. संपूर्ण माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. आणि काही माझ्याशी काही बोलायचं असेल तुम्हाला तर म्हणजे टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे, तिथं मला जॉईन होऊ शकता आणि मला मेसेज करू शकता, किंवा व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही जॉईन होऊन मेसेज करू शकता. दोन्ही ग्रुपला जॉईन होऊन द्यायचे मित्रांनो. तिथं पण मी डेली अपडेट देत असतो मित्रांनो. ओके. आणि तुम्ही या चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकन प्रेस करून ठेवायचे असे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो. आणि आता असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत